पुणे महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात मनसेचं आंदोलन, मनसेकडून भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी। आंदोलनाच्या वेळी मनसे पदाधिकाऱ्यांना पालिकेच्या गेटवरती पोलिसांनी अडवलं। पुण्यातल्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचं आंदोलन, बिलासाठी मृतदेह अडवून ठेवल्याचा आरोप। हॉस्पिटल प्रशासनाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा ठिय्या। आंदोलनानंतर हॉस्पिटल प्रशासनानं मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याची माहिती। वाशिममधून जाणाऱ्या अकोला ते नांदेड मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं। रस्त्याच्या भरावासाठी काळी माती वापरली जात असल्याची माहिती। जिल्हाधिकारी कार्यालयावरती नागरिकांकडून संताप व्यक्त। गोंदियात शिवभोजन योजनेचे 10 महिन्यांपासून अनुदान रखडलं। अनुदान रखडल्यामुळे शिवभोजन केंद्र संचालकांवरती उपासमारीची वेळ। लवकरात लवकर निधी न दिल्यास आंदोलनाचा इशारा। नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर कोसळले। कांद्याला सरासरी 600 ते 800 रुपये प्रति क्विंटल इतका दर। कांद्याला किमान 1000 रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याचे दर कोसळले। दर घसरल्यामुळे शेतकरी आणि क्रांतीवीर सेना आक्रमक। इंदोर पुणे महामार्गावरती शेतकऱ्यांकडून रास्ता रोको। जळगाव जिल्ह्यात 3 ते 4 दिवसांनंतरही प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे नाहीत। जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी वारा आणि गारपीट झाल्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान। प्रशासनाकडून पंचनामे करण्यास दिरंगाई। मुक्ताईनगरच्या कुऱ्हा परिसरामध्ये गव्हाचं विक्रमी उत्पन्न होणार। तब्बल 4000 हेक्टरवरती गव्हाची पेरणी। थंडी चांगली पडल्यामुळे शेतात पिकं बहरली। सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ। सोनं 6400 रुपये तर चांदी 15000 रुपयांनी महागली। सोनं आणि चांदीनं मोठी घसरण दरामध्ये झाल्यानंतर पुन्हा सोनं चांदी महागली। वृक्षतोडीवरनं नागपूर पालिकेला उच्च न्यायालयाची नोटीस। विकास कामांसाठी पालिकेनं 6000 झाडं तोडली, मात्र नवीन झाडं लावली नसल्याचं समोर। राज्य सरकार आणि मनपा आयुक्तांना 4 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश। पुरंदरमधल्या प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासाठी कर्ज काढण्यात येणार किंवा कर्ज घेण्यात येणार। सविस्तर प्रस्ताव 10 फेब्रुवारीला होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा। मुख्यमंत्री फडणवीसांची मुख्य सचिवांना सूचना। परळी वैजनाथ रेल्वे स्थानक उच्च दर्जाचं निर्माण होणार। विविध मार्गांचं वेगानं काम सुरू असल्याची दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक आर गोपालकृष्णन यांची माहिती। 43 कोटी रुपये खर्चात अत्याधुनिक रेल्वे स्थानक उभारण्यात येणार। भंडाऱ्याच्या सोमनाळामध्ये श्रमदान आणि स्वच्छता मोहिमेचं आयोजन। 1 दिवस श्रमाचा आयुष्यभर अभिमानाचा या संकल्पनेतनं मोहिमेचं आयोजन। उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील कोच्छी दांडेगाव इथे जिल्हास्तरीय शालेय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव। खो खो, कबड्डी सारख्या पारंपरिक क्रीडा स्पर्धांचं विविध सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन। जळगावच्या थोरगव्हाण इथे 50 फूट देवकाठीची भैरवनाथ या यात्रोत्सवामध्ये भव्य मिरवणूक। तर 3 दिवसीय या यात्रोत्सवामध्ये मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती। कोल्हापूरच्या गडहिंग्लजचे ग्रामदैवत काळभैरीची यात्रा उत्साहात। मंदिर परिसरामध्ये गोडे आणि गुलालाची मुक्त उधळण। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण आणि मध्य रेल्वेतर्फे विशेष एक्सप्रेस चालवली जाणार। मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव दरम्यान विशेष एक्सप्रेस चालवण्यात येणार। संत नरहरी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं येवल्यामध्ये पालखी मिरवणूक। पारंपरिक वेशभूषेत महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा मिरवणुकीत सहभाग। वाशिममध्ये बदलत्या हवामानामुळे साथीच्या आजारांचं थैमान। बदलत्या हवामानामुळे सर्दी, ताप आणि खोकला तसंच अंगदुखीच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ। वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासकीय ओपीडी आणि औषध केंद्रांवरती प्रचंड गर्दी। गोंदिया जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत 419 कर्करोगाचे रुग्ण। व्यसनाधीनता आणि असंतुलित आहारामुळे कर्करोगाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतानाचं चित्र। धुळे महानगरपालिकेकडून शहरातील नळांना पाण्याचं मीटर बसवणार। पहिल्या टप्प्यात 2 भागांमध्ये 15000 नळांना पायलट प्रोजेक्ट म्हणून हे मीटर बसवले जाणार। संपूर्ण शहरामध्ये सुमारे 1 लाख वॉटर मीटर बसवली जाणार। वाशिममध्ये महावितरणची थकबाकीदारांविरोधात कडक कारवाई। महावितरणनं वीज बिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला। या कारवाईत वाशिममधील 714 ग्राहकांचा वीज पुरवठा तोडण्यात आला। कोल्हापूरची जयंती नदी कचऱ्याच्या विळख्यात। प्लास्टिक आणि मेडिकल वेस्टमुळे पंचगंगेच्या अस्तित्वाला धोका। शहर डम्पिंग ग्राउंड होण्याच्या उंबरठ्यावर। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये जेऊर कुंभार शिवारात 2 गटात राडा। एकमेकांना सिनेस्टाईल मारहाण। पोलीस घटनास्थळी। हातात काठ्या, लाकडी दांडके घेऊन एकमेकांना मारहाण।
पुण्यामध्ये मैत्रिणीला कॉल केल्याच्या कारणातून मित्रांमध्ये वाद. एका मित्राकडून दुसऱ्या मित्रावरती कोयत्यानं हल्ल्यामध्ये आदित्य कांबळे नावाचा तरुण गंभीर जखमी. आरोपी चेतन चव्हाणला पोलिसांकडून अटक. नागपुरात कफ सिरप कोल्ड्रिफ्टमुळे 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू. नागपूरच्या एम्समध्ये 128 दिवसांनी चिमुकल्याची मृत्यूशी झुंज संपली. जळगावच्या धरणगावात इराणी महिलेला बेकायदेशीरपणे आश्रय. अटकेतील संशयित आरोपीकडून पाकिस्तानात वेगवेगळ्या क्रमांकावरती संपर्क केल्याची माहिती. संशयित आरोपी शेख अहमद रजायाचा 90,000 पानांचा मोबाईल डेटा संकलित. नालासोपाऱ्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नायजेरियन व्यक्ती आणि अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात कोम्बिंग ऑपरेशन. नालासोपारा पूर्व प्रगतीनगर परिसरातनं 109 नायजेरियन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नाशिकच्या सिन्नरमधील माळेगाव एमआयडीसीमध्ये अग्नितांडव. विमा एरोमॅटिक्स ही सुगंधी द्रव्य तयार करणारी कंपनी जळून खाक. कंपनीत स्फोटांचे आवाजही ऐकू आल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण. जळगावात खेळण्यातील नकली नोटा देऊन व्यापाऱ्याची 6 लाखांची फसवणूक. 3 जणांविरोधात रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल. बारदान खरेदीच्या नावानं व्यापाऱ्याला गंडा घातल्याचं समोर. इगतपुरी शहरामध्ये घरफोडीची घटना उघड. चोरट्यांनी 6 तोळं सोनं, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम केली लंपास. इगतपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल, शोध सुरू. वर्ध्याच्या शिरपूर परिसरामध्ये ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघडकीस. चोरीला गेलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त. कारवाई 3 चोरटे पोलिसांच्या ताब्यात. सांगलीमध्ये हत्यांचं सत्र आणि वाढत्या नशेखोरीच्या विरोधात पोलीस ऍक्शन मोडवर. शहरातल्या ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी धाडी टाकत मद्यप्राशन आणि नशा करणाऱ्यांना घडवली अद्दल. पिंपरी चिंचवडमध्ये स्पा सेंटर आणि लॉजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाविरोधात पोलिसांची कारवाई. छापेमारी करत 6 महिलांची सुटका. स्पा चालक आणि मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल. दिग्रसच्या भूमी अभिलेख कार्यालयातील 2 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात. मालमत्तेच्या फेरफार कामासाठी 5 लाखांची लाच मागितली असता रंगेहात अटक. यवतमाळच्या एसीबी पथकाची कारवाई. कोल्हापुरात करवीर पोलिसांनी दारूची अवैध वाहतूक रोखली. 9.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करत वाहन चालकाला केली अटक. करवीर पोलिसात गुन्हा दाखल. वर्ध्यामध्ये अवैध दारू विक्रेत्यांवरती पोलिसांची वॉशआउट मोहीम. यावेळी 2,36,00,000 मुद्देमाल जप्त करून नष्टही करण्यात आला. कारवाईत 109 आरोपींवरती 106 गुन्हे दाखल. गोंदियाच्या बोंड राणी जंगलामध्ये 28 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. महिलेच्या चेहऱ्यावर ऍसिड आणि शरीरावरती जखमा आढळल्या. महिलेची हत्या करून जंगलामध्ये मृतदेह फेकल्याचं निष्पन्न. दौनीवाडा पोलिसांकडून अज्ञात आरोपीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल. लातूरच्या खोपेगावमध्ये मुलाकडून वडिलांची हत्या. घरगुती वादातनं शंतनूनं वडील कृष्णकुमार सम्मुखराव यांच्यावरती हल्ला केल्याची माहिती. कृष्णकुमार सम्मुखराव आयकर विभागात अधिकारी होते. जळगावच्या अमळनेरमध्ये पत्नीसह तिच्या प्रियकरांना अपशब्द वापरल्यामुळे पतीची रेल्वेखाली आत्महत्या. अमळनेर पोलीस ठाण्यामध्ये पत्नी आणि तिच्या प्रियकरासह 3 विरोधात गुन्हा दाखल.